धुळे एलसीबीने रोखली दारूची अवैध वाहतूक। दहावी 12वी परीक्षा कॉपी मुक्त होण्यासाठी प्रशासन सज्ज। धुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतला आढावा। माता रमाई जयंती निमित्ताने अभिवादनासह सामाजिक उपक्रमांचे आयोजन। नाशिक विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे शानदार उद्घाटन। आणि इंदासी देवीचा यात्रा उत्सव भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न। धुळे शहरातून अवैधपणाने विदेशी दारूची होणारी चोरटी वाहतूक धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने रोखली आहे। तब्बल 6 लाख रुपयांची अवैध विदेशी दारू व पिकअप व्हॅन जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंद करण्यात आले आहेत। धुळे शहरातून अवैधपणाने विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना प्राप्त झाली होती। त्यानुसार त्यांनी पथकास शहरातील 40 गाव चौफुली येथे नाकाबंदी करण्याच्या सूचना केल्या असता या दरम्यान संशयित वाहनाची कसून चौकशी करण्यात आली आहे। त्यानुसार महिंद्रा पिकअप MH04 GF 9679 या वाहनाची कसून तपासणी केली असता त्यात अवैधपणाने दारूसाठा आढळून आला आहे। वाहन चालक हकीम याकूब पटेल वय 33 राहणार साईनगर जळगाव याला अडवून विचारपूस केली असता त्याने समाधानकारक उत्तर न देता उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यानंतर पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात रॉयल स्टॅग आणि इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्की आढळून आली। तपासात एकूण 6,63,520 रुपये किमतीची विदेशी दारू सापडली असून पिकअप वाहनासह माल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी 40 गाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात करण्यात आली। या कारवाईत असई संजय पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष हिरे, पवन गवळी, आरिफ पठाण, देवेंद्र ठाकूर, पंकज खैरमोडे, मयूर पाटील आणि सुनील पाटील यांच्या पथकाने केली आहे। पुढील तपास सुरू असून दारू तस्करीशी संबंधित इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे। दिनांक 4 फेब्रुवारी रोजी LCB पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की अंदाजे 6.5 लाखाचा दारूचा अवैधरित्या वाहतूक व विक्री यासाठी जळगाव जिल्ह्यामध्ये जाणार आहे। त्या पद्धतीने आम्ही नाकाबंदी लावली आणि संशयित वाहन ताब्यात घेतल्यानंतर बातमीमधील वर्णनाप्रमाणे आम्हाला रॉयल स्टॅग डिलक्स विस्की याचे 23 बॉक्स आणि इम्पेरियल ब्ल्यू सुपेरियर ग्रेन विस्की याचे 7 बॉक्स आणि महिंद्रा पिकअप असा एकूण 6.5 लाखाचा मुद्देमाल ताब्यात घेतला। सदर चोरटी वाहतूक करताना मिळून आलेले वाहन व मुद्देमाल व त्यातील आरोपी हकीम याकूब पटेल राहणार जळगाव याला ताब्यात घेऊन 40 गाव रोड पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिलेले आहे। महाराष्ट्र प्रोहिबिशन कायदा अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे। धन्यवाद। 10वी 12वी परीक्षा कॉपी मुक्त होण्यासाठी संवेदनशील परीक्षा केंद्रावर ड्रोन कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवली जाणार असून हे कॉपी मुक्त अभियान धुळे जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांबरोबरच त्यांचे पालक, शिक्षक आणि स्थानिक पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे। आगामी काळात होऊ घातलेल्या 10वी 12वी परीक्षा कॉपी मुक्त होण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात आज दक्षता समितीची बैठक पार पडली आहे। या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, शिक्षणाधिकारी प्राथमिक किरण कुवर, शिक्षणाधिकारी माध्यमिक मनीष पवार उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी 12वी आणि 10वीच्या परीक्षा कॉपी मुक्त, भयमुक्त आणि निकोप वातावरणामध्ये पार पडण्याचे निर्देश दिले आहे।
या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांनीही जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत। यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री पापळकर म्हणाले की प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथकासह भरारी पथकाची नेमणूक करण्यात यावी। परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात कलम 144 लागू करण्यात यावा। परीक्षा केंद्र परिसरातील झेरॉक्स दुकाने परीक्षा कालावधीत बंद ठेवण्यात यावी। संवेदनशील केंद्राचे ड्रोनद्वारे चित्रीकरण करावे, तसेच त्या केंद्रावर जादा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा। परीक्षा केंद्रावर नियुक्त कर्मचारी व्यतिरिक्त इतरांचा हस्तक्षेप आढळल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत। यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नरवाडे म्हणाले की परीक्षा केंद्रावरील अनावश्यक वर्ग खोल्या परीक्षा कालावधीत सीलबंद करण्यात येणार आहेत। तसेच परीक्षा केंद्रावर संस्था चालकांचा हस्तक्षेप आढळून आल्यास त्यांच्या शाळेची मान्यता रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून प्रत्येक परीक्षा केंद्रावर मोबाईल कॅमेऱ्याच्या माध्यमातून नियंत्रण ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। तर पोलीस अधीक्षक श्री धिवरे म्हणाले की कॉपीमुक्त अभियानासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये परीक्षेसंदर्भात स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार असून परीक्षा केंद्रावर आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। तसेच गैरप्रकार करणाऱ्यांवर नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करणार असून आवश्यक तेथे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे। उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 12वी दिनांक 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 10वी दिनांक 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 पर्यंत होणार असून या जिल्ह्यात 8 परिरक्षक केंद्र स्थापन करण्यात आले आहे। इयत्ता 12वी साठी 47 केंद्रावर 13,821 मुले व 10,738 मुली असे एकूण 24,557, तर इयत्ता 10वी साठी 71 केंद्रावर 15,994 मुले व 12,883 मुली असे एकूण 28,796 विद्यार्थी प्रविष्ट होणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी श्री मनीष पवार यांनी बैठकीत दिली आहे। माता रमाई यांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादनासह विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। धुळे जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री जयकुमार रावल यांनी माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करीत अभिवादन केले आहे। धुळे शहरातील जिल्हा क्रीडा संकुल आवारात राजमाता रमाई महिला मंच महाराष्ट्र राज्य धुळेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे राजमाता जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी होत असते। त्यानिमित्ताने सकाळी 10 वाजता जिल्हा क्रीडा संकुल आवारात पालकमंत्री तथा पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या उपस्थितीत या ठिकाणी राजमाता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करीत अभिवादन करण्यात आले आहे। या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात माजी नगरसेविका वंदनाताई भांबरे, भागाई संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते तथा सामाजिक कार्यकर्ते संजय अण्णा भांबरे, शांती कमलबाई साने, कोमल वाघ, रेखाताई पवार, प्रतिभाताई तायडे, निर्मलाताई गवळे, संगमित्रा तायडे, मीना तायडे, स्वाती तायडे, प्रीती मोरे, मंगला मोरे, विजया बिराडे, सुरेखा थोरात, चमेलीबाई थोरात, आशा भोसले, सुनंदा नगराडे, आशाताई वाघ, संगीताताई, नगरसेवक नरेश आप्पा चौधरी, गोपीचंद नाना पाटील, रंगादादा ठाकरे, रामराजे, आप्पासाहेब बाबासाहेब बच्छाव, देवरे सर, गोरख पाटील, गोविंद चौधरी आदी सर्वच पदाधिकारी उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी राजमाता रमाई महिला मंच महाराष्ट्र राज्य धुळे, रमाई ग्रुप, गौतम नगर, राजवाडा, वलवाड दर्शन करणारे, इंदिरानगर, जैतोबा नगर, भोकरवीर, एकलव्य नगर, रमाई ग्रुप नकाणे, मिलिंद सोसायटी, प्रभाग क्रमांक 1 चे समस्त वलवाडी कॉलनी परिसर, धुळे शहरातील सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले आहेत। फेब्रुवारी 2025 सगळ्यांना माहिती आहे की आज राजमाता त्यागमूर्ती माता रमाईंची जयंती आहे आणि राजमाता रमाई महिला मंच महाराष्ट्र राज्य धुळे यांच्या वतीने दरवर्षी सालाबादाप्रमाणे याही वर्षी राजमाता रमाईंची जयंती मिरवणूक काढून साजरी होत आहे। आज 7 वर्ष पूर्ण झाले आणि 8वं वर्ष सुरू आहे। या 8व्या वर्षात आम्ही राजमाता रमाई महिला मंच जयंतीला पदार्पण करीत आहेत आणि सोने पे सुहागा असं म्हटलं जातं आणि आमच्या या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला आणि बुद्धवंदनेला
आज आपल्या धुळे शहराचे पालकमंत्री तथा पणन तथा राजशिष्टाचार मंत्री जयकुमार भाऊजी रावल साहेब, त्याचप्रमाणे धुळे ग्रामीणचे आमदार माननीय रामभाऊ बदाणे साहेबजी यांचा आज आमच्या कार्यक्रमाला हजेरी लागली आणि आम्हाला त्यांचं मार्गदर्शन देखील लाभलं। आणि सालाबादाप्रमाणे संपूर्ण धुळे शहराच्याच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याच्या महिला, खेड्यापाड्याच्या महिला आपल्या इथं कार्यक्रमात चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे। गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे। फोन 235 570। प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तणावमुक्त जीवनासाठी दिवसातील 1 तास खेळासाठी द्यावा, जेणेकरून आपला दिवस चांगला जाऊन कार्यालयातही गतिमान प्रशासनास मदत होईल, असे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी विभागीय क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन प्रसंगी केले आहे। नाशिक विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे उद्घाटन पालकमंत्री श्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले आहे। धुळे जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित क्रीडा स्पर्धांसाठी कार्यक्रमास आमदार मंजुळाताई गावित, राघवेंद्र पाटील, नाशिक विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर धुळे, आयुष प्रसाद जळगाव, मिताली सेठी नंदुरबार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अर्जुन पुरस्कार विजेती ऑलिम्पिक धावपटू कविता राऊत, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण मालेगाव, धनंजय गोगटे नंदुरबार, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी चंद्रकांत पवार यांच्यासह नाशिक विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी पालकमंत्री श्री रावल म्हणाले की नाशिक विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे यजमानपद धुळे जिल्ह्यास 10 वर्षानंतर मिळाले आहे। त्यामुळे अत्यंत आनंदी व उत्साहात वातावरणात या कार्यक्रमांमध्ये दिसून येत आहे। धुळे जिल्ह्यात सतत वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यासाठी प्रयत्नशील आहोत। महासंस्कृती महोत्सव नंतर धुळे मॅरेथॉन स्पर्धा झाली। या स्पर्धेत राज्यातील व जिल्ह्यातील 31,000 स्पर्धक सहभागी झाले होते आणि त्यानंतर आज हा कार्यक्रम होत आहे। आपला देश आर्थिक महासत्ता बनत असतानाच अनेक नागरिक उच्च रक्तदाब, डायबिटीस अशा आजारांनी त्रस्त होत आहे। त्यामुळे प्रत्येकाने तणावमुक्त जीवनासाठी दिवसातील 1 तास खेळासाठी द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे। यावेळी उपस्थित विभागीय आयुक्त डॉक्टर गेडाम म्हणाले की आजच्या धकाधकीच्या जीवनात अधिकारी कर्मचाऱ्यांचे कामही वाढले आहेत, त्यामुळे त्यांच्यावर प्रचंड तणाव असतो। अशा क्रीडा स्पर्धेमुळे त्यांच्यातील तणाव दूर करण्यास मदत होणार आहे। त्यामुळे या 3 दिवसीय स्पर्धेत सर्वांनी सहभागी घेऊन या क्रीडा स्पर्धेचा आनंद घ्यावा। खेळात जय पराजय होतच असतात, परंतु प्रत्येकाने खिलाडी वृत्ती जोपासली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले। प्रारंभी पालकमंत्री श्री रावल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, त्यानंतर क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली। यावेळी अहिल्यानगर विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक, जळगाव, नंदुरबार, नाशिक, धुळे या नाशिक विभागातील जिल्ह्यांच्या खेळाडूंनी उत्कृष्ट पथसंचलन करून मान्यवरांना मानवंदना दिली। मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले। कविता राऊत यांनी खेळाडूंना शपथ दिली। मान्यवरांच्या हस्ते हवेत रंगबिरंगी फुगे सोडून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी 100 मीटर धावण्याच्या स्पर्धा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडली। या स्पर्धेत पुरुष गटात अहिल्यानगर येथील महेश निकम यांना प्रथम क्रमांक, नाशिक द्वितीय क्रमांक बालकृष्ण कुमार, तर तृतीय क्रमांक अहिल्यानगर अनिल पठारे यांना, तर महिला संघात प्रथम क्रमांक धुळे येथील पूनम चौरे, द्वितीय क्रमांक नाशिक वैशाली सहारे, तर तृतीय क्रमांक अहिल्यानगर रुपाली बडे या जिल्ह्यास पालकमंत्री श्री रावल यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले। वाघोदे येथील इंदासी देवीचा यात्रोत्सव मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला आहे। या निमित्ताने कुस्त्यांची दंगल व बाजारपेठ सजली होती।
नोकरी व्यवसाय निमित्ताने परगावी असलेले मूळ रहिवासी देखील यात्रोत्सवाच्या निमित्ताने गावात आलेले पाहायला मिळाले. शिंदखेडा तालुक्यातील वाघोली येथील ग्रामदैवत असलेल्या इंदासी माता देवीवर पंचक्रोशीतील ग्रामस्थांची श्रद्धा आहे. श्रद्धास्थान असलेल्या इंदासी मातेचा यात्रोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहपूर्ण भक्तिमय वातावरणात संपन्न होत असतो. यात्रा उत्सवानिमित्त पंचक्रोशीतील खेड्यापाड्यावरील भाविक इंदासी मातेचे दर्शन घेऊन उत्सवाचा आनंद घेत असतात. या यात्रोत्सवात खेळणे, पाळणे, फरसाण, महिलांसाठी गृहोपयोगी वस्तू असे विविध दुकाने देखील थाटले जातात. यात्रा उत्सवासाठी सरपंच सौ राजबाई भिल, उपसरपंच योगेश विनोद पाटील, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र कोळी, अधिकार पाटील, किशोर पाटील, विठ्ठल भिल, तंटामुक्ती अध्यक्ष मनोज पाटील, सोसायटी सदस्य सुरेश माळी, सतीश पाटील, ग्रामस्थ नामदेव पाटील, रवींद्र ठाकरे, अरुण पाटील, उत्तम पाटील, किरण पाटील, भगवान पाटील, विश्वास पाटील, संतोष सेंदाणे, संजय भिल आदी सर्व ग्रामस्थ, तरुण मित्रमंडळ, आजी माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य सर्व ग्रामस्थांचे सहकार्य असते. या यात्रा उत्सवात वालखेडा, अंजदे, वाघडी, कलमाडी, जातोडे, गुराणे, माळीच या पंचक्रोशीतील गावातील ग्रामस्थांचा सहभाग महत्त्वपूर्ण असतो. नमस्कार, माझं नाव रवींद्र ठाकरे. आमच्या वाघोदे गावाची यात्रा गेल्या 65 वर्षापासून इंदासी देवी ही आमची कुळदेवता आहे आणि या कुळदेवतेची यात्रा गेल्या 65 वर्षापासून भरते आहे. यात्रेच्या निमित्ताने ॲक्च्युली ठाकरे कुटुंबाची कुळदेवता आहे सर्व वाघोदे गावातील आणि त्यानिमित्ताने शेंड्यांचा कार्यक्रम असतो. त्यानिमित्ताने विविध प्रकारचे नातेवाईक पंचक्रोशीतील यात्रेकरून जे लोक आमच्या गावाला येत असतात, यात्रेचा आनंद घेत असतात. यात्रेच्या निमित्ताने विविध प्रकारचे पाळणे, त्यानंतर विविध खेळण्याची वस्तू वगैरे असं अनेक लोक या ठिकाणी येतात आणि दरवर्षी यात्रेच्या निमित्ताने विविध लोकनाट्य तमाशाचं आयोजन केलं जातं आणि त्या लोकनाट्य तमाशामुळे आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे